नमस्कार नांदेडकर, मी राजेश्वरी जोशी। आज आपण आलो आहोत हनुमानपेठ चौरस्ता येथे। तर आपल्या सोबत आहेत आता रक्तदान शिबिराच्या आयोजक श्री डॉक्टर गीतांजली श्रीरामे मॅडम। तर चला त्यांच्याशी काही संवाद साधूया। तर मॅडम, हे शिबिर आयोजित करण्यामागचं नेमका उद्देश काय आहे? हॅलो, मी डॉक्टर गीतांजली श्रीरामे, मी डर्माकोलॉजिस्ट अँड कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे। माझ्याकडे स्किन, हेअर आणि लेझर ट्रीटमेंट होतात। मी आजचं जी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जे आज कॅम्प मी ऑर्गनाईज केला आहे की आजकाल कसं आहे की बाहेरच्या ह्याच्यामध्ये जनरेशनमध्ये आज ब्लडचं शॉर्टेज खूप आहे आणि कोणीहून स्वतःहून कोणी जात नाहीये की हे माझं ब्लड घ्या आणि तुम्ही डोनेट करा किंवा हे तुम्ही दुसऱ्यांना सप्लाय करा किंवा हे असं काही होत नाहीये। कारण आजकाल कसं झालेलं आहे की स्वतःच्या याच्यामध्ये स्वतः प्रत्येक जण बिझी झालेला आहे, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही। जसे की गरीब लोकांकडे ज्यांच्या ब्लडचा प्रॉब्लेम असतो ते कुठून पैसे देऊन ते ब्लड नाही घेऊ शकत। परत जे की आता एमर्जन्सी लोक असतात त्यांना पण ब्लडचं शॉर्टेज बरेच असतं। आता भरपूर असं मला वाटतंय की ब्लडचं शॉर्टेज खूप जास्ती प्रमाणामध्ये आहे। म्हणून मला वाटलं की आज या आपल्या शुभ अवसरवरती जे की प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मी हे छोटीशी मदत माझ्याकडून म्हणून करायला हवी, म्हणून मी आज हे ब्लड कॅम्प ऑर्गनाईज केले। यांच्यासोबत जे आहेत कांबळे सर, हे ब्लड बँकेमधून ते पण मला खूप सारे सपोर्ट करतात। यांच्या थ्रूच मी आजचं जे कॅम्प आहे ते मी ऑर्गनाईज केलं आहे। जसं की आता हे इकडे यांची टीम चालू आहे, इकडे ब्लड देत आहेत, म्हणजे बऱ्याच सारी गोष्टी आहेत जे की आपल्याला सपोर्टिंग आहेत। मॅडम, हा जो ब्लड कॅम्प आहे तो तुम्ही किती वर्षापासून आयोजित करत आहात? मी जवळपास एक 4-5 वर्षापासून मी स्वतः ब्लड बँक कॅम्प ऑर्गनाईज करते, कारण मला समाजसेवा करायला फार आवडतं आणि मी प्रत्येक वेळेस समाजसेवा करत असते। कुठल्या उद्देशातून असतं माझं, जसं की पूरग्रस्त असतील किंवा अदरवाईज जे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम असतील किंवा कुष्ठरोग हे असतील, या सर्व लोकांना मी म्हणजे हेल्पिंग नेचरनी मी करत असते आणि हे पण एक माझी छोटीशी हेल्पिंग नेचरच आहे। थँक्यू। तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा, तर तुम्ही त्यांना काय संदेश देणार याबद्दल? मी स्वतः असं सांगेल की प्रत्येकांनी कसं आहे की अदरवाईज जे तुम्ही पार्ट्या करता किंवा मोठे सेलिब्रेशन म्हणून कोणाचे बर्थडे करता किंवा रस्त्यावरती गोंधळ घालवता, हे करण्यापेक्षा, डीजे लावणं हे करण्यापेक्षा तुम्ही एक छोटीशी एक मदत म्हणून किंवा एक छोटीशी हेल्प या पद्धतीने म्हणून तुम्ही हे ब्लड कॅम्प ऑर्गनाईज करा।